चालू आहे दादांनो. हे काय झालंय, ऊस पेटून दिला ऊस तोडायच्या आधी, आणि मुक्कादम म्हणले ऊस तोडायच्या आधी त्यांनी केलंय दादांनो. बघा असं सगळं ऊस पेटविलाय. बघा डबल आता आम्हाला कुठं आलाय 5 टन गोळा करायचा. दादा काय सांगावं आता तुम्हाला, अवघड परिस्थिती होऊन बसली. सगळे शेतात सगळं परिस्थितीत होऊन बसलंय दादांनो, लय अवघड होऊन बसलंय. आणि सध्या युट्यूबला बी तुमचं स्वागत आहे दराक्षी. सोशल मीडियावर लोक हा बघत येतात शेजारचे टाकते. पण दादा नका असंच 5 टन गोळा करून त्याच्यावर लुटर बिटर आणायचा आणि ही करून म्हणजे काम शेतातले खूप आवरायला अवघड आहे जाताना. ह्याच्या पुन्हा लुटर हाणून पेरणी करायची, ही शेवटची उसा स्टॉप आहे दादांनो. आपल्या इथं काय लय होऊन बसलंय सगळं राडा. आणि काय झालंय, आज काम करायला टेन्शनच म्हटलंय. आज हात दुखवतोय कारण का इंजेक्शन केलं, हाताला लागलं होतं म्हणून इंजेक्शन करायला हातच दुखवतोय सगळा होऊन. आणि त्यामुळं काय होत नाही. सोशल मीडियावर तुमचं स्वागत आहे दादांना. खरंच आपल्या यूट्यूब चॅनलवर 59 लाईक आहेत फक्त दादांना, पुढे काय वाढणार हा एवढंच गुतत आहे. तर तुम्ही असं सपोर्ट करीत राहिलास तर थँक्यू. शुभ सकाळ. थँक्यू. सकाळचे 10 वाजल्यात. तर मित्रांनो, आमच्या शेतात आमच्या वडिलांनी काय केलं आहे तर तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करीत आहे. तर मित्रांनो, आज आमच्या शेतात नदीच्या कडेला मोहेर पडत म्हणून तसल्या प्राण्यांनी पाडले होते, म्हणून आज आम्ही असं ही गेले तार घातलेले दादांनो. असं मोठं रान वाढवलंय आणि आता शेतात आलो होतो दादांनो. आज खूप शेतात काम आहे, 5 टन काढायचंय आणि ह्यात लोटे हाणायचंय. आता मित्रांनो ऊस मोडीला आलाय. आणि कसं आहे दादांनो, आज आपल्या शेतात खूप मस्त वातावरण झालेलं आहे. माती सारलेली दिशीबिनी मस्त ही केलेलं आहे. अशी प्रकारची तार घातलेली दादांनो. बघा हे आमचं पलीकडं शेत आहे दादांनो, ते दिसतंय का नाही, हे आमचं शेत आहे पलीकडं. खूपच छान. आणि दादांनो इथं दिसतं खूपच वातावरण झालेलं आहे. आत्ताच आलेलो होतो आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. खरंच दादांनो, खरंच. आणि बघा इथं अशी दिशीबिनी मुरुम टाकलाय मित्रांनो, खाली मुरुम चोपलेला आहे. यात असं ताल करून उकरून अशी चारी उकरून त्यात मुरुम टाकलेला आहे दादांनो. आणि ह्यात कधीच असं खाली पाणी जाऊ नये म्हणून असं आम्ही सिस्टीम केलेलं आहे मित्रांनो. आणि आज खूप आनंद आहे दादांनो. एक असं मुलगा आला तर माहित नाही कुठून, की आपले ज्ञानेश्वर दादांचं नाव खूप कमवत आहे. काय माहिती कोण होते ते आम्हाला माहित नाही. आणि आज असं वाटतं की माझ्या मनाला खूप आनंद आहे दादांनो. तुम्ही अशी प्रतिसाद दिलं ना, कुत्री किती भुकले तरी चालेल, पण मागं हटायचं नाही दादांनो. माझा खूप आनंद झालाय दादांनो. आज मी शेतात आलोय, बघू आता काय होतंय. तर मित्रांनो 5 टन सारायचंय, यायचं आणि काढायचंय. आणि आता कामाला लागूया मस्तपैकी. तुम्हाला हे आमचं शेत आहे दादांनो, एवढी वाटणी लांब लचक वाटणी आहे दादांनो. तर कसा वाटला युट्यूबला फक्त सांगा.